जालना जिल्ह्यातील बडीसडक भागात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे। ही कारवाई गुरुवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरात करण्यात आली आहे। जालना येथे बडीसडक भागातील चेन स्नॅचिंग प्रकरणातील चोरी तपास करण्याच्या सूचना जालना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक या घटनेची चौकशी करीत असताना अनिकेत हिवाळे याने 3 चोरी केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने गुरुवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून येऊन अनिकेत हिवाळे याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याची गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोबाईल जप्त करण्यात आला। अनिकेत याने ती चोरी शुभम धाडुले यांच्या समेत केल्याचे सांगितले। त्यानुसार धाडुलेचा शोध घेतला असून तो घनसावंगी येथे जात असल्याचे समजले। त्याचा पाठलाग करून वाकुळणी येथे त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून चोरीलगत अंगठी जप्त करण्यात आली। या कारवाईत दुचाकी, एक मोबाईल, सोन्याचे गंठण असा एकूण 3,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उप अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे रामेश्वर खन्नाळ यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, एन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।